नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे विकास यादव यांच्या घरी. नमस्कार सर. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे विकास यादव यांच्या घरी एक नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन ते गणपतीचे सजावट डेकोरेशन करतात. यावर्षी सुद्धा त्यांच्या डोक्यात काही नाविन्य कल्पना आहे, ती बघूया. तत्पूर्वी मी गणपती गणराया याच्याबद्दल थोडं सांगतो. लोकमान्य टिळकांनी आपण ज्यावेळी स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतो त्यावेळी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं आणि गुण्यागोविंदाने नांदावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणेश चतुर्थी आणि शिवजयंती हे 2 कार्यक्रम सुरू केले. आता याच्यामध्ये गणपतीच्या सजावटीच्या स्पर्धा देखील असतात. गणराया जो सगळ्यात देवांच्या मध्ये श्रेष्ठ मानलं जातं, हे आपलं आराध्य दैवत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात जसं अमेरिका, जर्मनी यासारख्या देशामध्ये सुद्धा हा गणपती उत्सव अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. या गणपतीच्या उत्सवामध्ये वेगवेगळे गणेश मंडळ वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात, प्रबोधनात्मक कार्यक्रम असतात आणि अशा या कार्यक्रमांच्या मध्ये समाजातील सर्व थरातील लोकांनी एकोप्यानं सलोख्यानं राहावं आणि हा आनंद असाच वृद्धिंगत व्हावा हा उद्देश या गणपतीचा आहे. आपण तो सर्वांनी साफल्य करावा अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. सगळं काम, कुठलंही शुभ काम असेल तर आपण बघा श्री गणेशाय नमः म्हणतो, म्हणजे गणपतीच्या नावानेच त्याची सुरुवात करतो. याचं उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपण जो कम्प्युटरचा शोध लावलेला आहे आपल्या भारतामध्ये त्याचं नाव सुद्धा संगणक असं आहे, म्हणजे गणरायाच्या नावावरून त्याचं नाव ठेवलेलं आहे. आता आपण जाणून घेऊया विकास यादव यांच्याकडून. त्यांचं डेकोरेशन पाहूया पहिल्यांदा आणि डेकोरेशन दाखवतो या मित्रांनो. अतिशय अप्रतिम असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. सर 2 मिनिटं मला विचारायचं आहे, तुम्हाला ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही या गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे, हे मॉडेल किंवा ही क्रिएटिव्हिटी तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? ऍक्च्युली 2-3 महिने झाले ह्या गोष्टी माझा विचार चालू होता की काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं. मग यामध्ये असं होतं की आता जे काय फ्लॉवर हे ते सगळीकडे चालूच आहे. मग मी म्हणलो बाबा आता सध्या काळाला मेडिटेशनची फार गरज आहे. बरोबर. आणि ग्रीन जे आहे आपलं ते कमी झालेलं आहे. अशा ह्याच्यावर मी विचार करत असताना मग मी म्हटलं ध्यानधारणा ही जी आता कमी झालेलं आहे त्यामुळे लोकांचा ट्रेस वाढत आहे. अशा दृष्टीने मी विचार करत असताना मला माझ्या डोक्यात ह्या कल्पना येत गेल्या आणि मी त्या पद्धतीने थोडं युट्यूब ह्या गोष्टीचा गायडन्स घेत यापर्यंत मी पोचलेलो आहे. अच्छा. आणि साधारणपणे हा सर्व प्रोजेक्ट तयार करण्यामध्ये, हा सेटअप तयार करण्यामध्ये तुम्हाला किती दिवस लागले? कमीत कमी 25 ते 30 दिवसचा कालावधी या ठिकाणी लागलेला आहे मला. थोडं आपल्याला जसं टाइम भेटेल 2 तास 3 तास असं रोज त्या कालावधीमध्ये आम्ही ते करत, काही चुका झाल्या परत त्या रिपेअरी करत अशा पद्धतीने ते आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. बरोबर. खूप धन्यवाद सर. कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की कुठल्याही क्षेत्रात म्हणजे कुठलंही काम करायचं म्हटलं तर आवड ही महत्वाची आहे. आणि माझं गाव गलगले लिंगणूरच्या अगदी जवळ, पण मला आजपर्यंत माहित नव्हतं की तुमची नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन तुम्ही दरवर्षी एक वेगळं डेकोरेशन, ज्याच्यातून एक चांगला वेगळा संदेश लोकांच्या पर्यंत जाईल, ज्यातून समाज प्रबोधन होईल, असे तुमचे गणपतीचे सजावटीचे देखावे असतात. आणि आज कर्मधर्म संयोगानं मला संधी मिळाली तुमचं हे डेकोरेशन बघण्याची आणि गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की इथून पुढं सर्वांनी आवर्जून तुमच्या घरी तुमचे नाविन्यपूर्ण देखावे बघण्यासाठी आवर्जून यावं. आता मी याच्यामध्ये तुम्हाला विचारतो, ही गणरायाची जी मूर्ती आपण तुम्ही घेतली अतिशय समाधानी आणि उत्कृष्ट, म्हणजे साधूंच्या रूपातील ध्यान धारणा करण्यास बसलेली मूर्ती आहे. त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही बघितला मित्रांनो की तिथं महादेवाची पिंडी आणि नंदी आहे. त्याच्या डाव्या बाजूला बघितला तर बघा तिकडं धबधबा आहे आणि आजूबाजूला झाडे आहेत. म्हणजे अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये ध्यान धारणा करायला बसलेली, म्हणजे अगदी आज जसं विकासाने सांगितलं की सगळी स्पर्धेच्या युगामध्ये इतका स्ट्रेस लोकांचा वाढलाय कामामुळे आणि इतर तापामुळे की त्याच्यातून ध्यान धारणेसाठी किंवा मन शांत करण्यासाठी वेळ मिळत नाही. तर हा एक चांगला संदेश तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवला. खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे सर. आणि मी सर्वांना विनंती करतो की वेळ काढून आवर्जून हे विकास सरांच्या घरचं जे डेकोरेशन आहे ते डेकोरेशन बघण्यासाठी आवर्जून या. पत्ता सांगतो, विकास यादव, लिंगणूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद सर.